आजच्या फलटण तालुक्याच्या दृष्टीनं आणि या जिल्ह्याच्या दृष्टीनं ऐतिहासिक असा होत असलेला हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांसोबत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि मान, खटाव, फलटण, खंडाळा, जत, कवठेमंकाळ, आटपाडी एवढ्यापुरताच मर्यादित नाही आहे, पण मराठवाड्यापासून विदर्भापासून अगदी मध्य महाराष्ट्रापासून ज्या ज्या ठिकाणी दुष्काळी भाग आहे, ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ आहे, ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेताला पाणी नाही आणि या सगळ्या शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोचवण्याचा संकल्प करणारे या भागामध्ये अनेक जाणते राजे होऊन गेले, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून स्वतःला म्हणत राहिले, पण खऱ्या अर्थानं आमच्या शेतकरी बांधवांच्या शेताला पाणी देणारा आधुनिक भगीरथ या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांच्या सोबत उपस्थित आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण सगळ्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून स्वागत करूया। या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शंभूराजे देसाई, या ठिकाणी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे सुपुत्र आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय शिवेंद्रराजे भोसले, ज्यांनी आत्ताच आपल्या भावना व्यक्त केल्या आणि भावना व्यक्त करत असताना या माणसाची मातीविषयी असणारी तळमळ, आपल्या माणसाविषयी असणारी तळमळ आणि खास करून ज्या माणसानं खासदार असताना या इतिहासातल्या कुठल्याही खासदारानं केलं असेल त्याच्यापेक्षा अधिकचं काम ज्या खासदारानं केलं आणि आपण सगळ्यांनी त्याला खासदार केलं ते सन्माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर हे आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक आणि संयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत। दुसरे एक आमदार आणि माझे मित्र, माझे बंधू सन्माननीय राहुलदादा कुल, या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार महेशजी शिंदे, आमदार अतुल बाबा भोसले, आमदार सचिनजी पाटील, आमदार मनोजदादा घोरपडे आणि खास करून ज्या अधिकाऱ्याचं मनापासून कौतुक केलं पाहिजे साहेब ते आमचे कपूर साहेब, मी मनापासून त्यांना धन्यवाद देईन। कपूर साहेबांच्याकडे दुष्काळी भागातला जो जो प्रश्न आम्ही घेऊन गेलो त्या त्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका कपूर साहेब आपण सातत्याने घेतली, म्हणून आपल्याला मनापासून या ठिकाणी आपलं स्वागत करेन, आपल्याला धन्यवाद देईन। या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार सन्माननीय राम सातपुतेजी, सन्माननीय चंद्रकांत पुलकंडवार विभागीय आयुक्त, या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष कलेक्टर सन्माननीय संतोषजी पाटील, सन्माननीय सीओ यास्मी नागराजन, सन्माननीय फुलारी साहेब, सन्माननीय तुषार जोशी साहेब, सोलापूर आणि सगळ्या परिसरातून आलेले सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, खास करून या स्टेजवर उपस्थित असलेले आमचे शमशेरदादा नाईक निंबाळकर, शेखर भाऊ गोरे, अप्पासाहेब देशमुख, राजन पाटील असे अनेक सन्माननीय वास्तविक उपस्थित आहेत। खास करून उपस्थित असलेल्या आमच्या जिजामाताई, या सगळ्यांचं सोबत आपण उपस्थित असलेला बहुसंख्येनं साहेब या दिवसाची 20 वर्ष वाट बघितली। आज जो दिवस आणि हा जनसमुदाय दिसतोय यासाठी 20 वर्ष संघर्ष केला, 20 वर्ष आम्ही या संघर्षातनं या दिवसाची वाट बघितली। दादा आज खऱ्या अर्थानं आपल्याला मनापासून धन्यवाद देईन की जे आपल्या सगळ्यांना अपेक्षित असणारं काम, अपेक्षित असणारा जनसमुदाय आणि अपेक्षित असणारं संघटन आज आमच्या दादानं उभं केलं। दादासाठी एकदा जोरदार टाळ्या मनापासून मी आमचे पत्रकार बंधू यांचंही स्वागत करतो। मला तो दिवस आठवतो साहेब, लोकसभेला आमचा पराभव झाला आणि लोकसभेला आमचा पराभव झाल्यावर
मी दादांना भेटायला घरी आलो आणि दादा आम्ही दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी होतं आणि पराभवाचं विश्लेषण साहेब आम्ही केलं नाही. दादाने एवढंच सांगितलं की दादा उद्यापासून बाहेर पडायचंय, उद्यापासून कामाला लागायचंय. राजकारणामध्ये पराभूत माणसाला जास्त दिवस किंमत राहत नाही. आपल्याला हा पराभव धुवून काढायचा असेल तर आपल्याला विधानसभेची निवडणूक जिंकायची आणि त्या दिवशी साहेब दादा बाहेर पडले. निवडणुकीच्या पराभव झाल्याच्या तिसऱ्या दिवशी दादा बाहेर पडले आणि त्यांनी सुरुवात केली आणि बघता बघता सगळ्यांना अशक्य वाटणारा, आपल्या सकट सगळ्यांना अशक्य वाटणारा विधानसभेचा विजय दादांच्या नेतृत्वाखाली सचिन दादांनी मिळवला आणि खऱ्या अर्थानं फलटण स्वतंत्र झालं. फलटणच्या जनतेला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार मिळाला आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी जो संघर्ष केला त्याला खऱ्या अर्थानं यश आलं. आजचा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना आपण सगळेजण पाहतो, आपण सगळेच अगदी फलटण असेल, खंडाळा, मान, खटाव, जत, कवठेमंका हा सगळा भाग दुष्काळी भाग आहे आणि या दुष्काळी भागाच्या दुष्काळ मुक्तीसाठी सातत्यानं आपण सगळेजण लढा देत आलो. खास करून हिंदूराव नाईक निंबाळकर भाऊ यांनी प्रचंड मोठं कष्ट या भागातल्या दुष्काळ मुक्तीसाठी केलं. याच्या आपण सगळेजण साक्षीदार आहे. पण आज साहेब आम्हाला मनापासूनच आनंद वाटतो. एका बाजूला उर्मडी पूर्णत्वाला गेली, जे कटापूर अंतिम टप्प्यामध्ये, टेंबूचे सगळे टप्पे संपले, आपण 6व्या टप्प्याचं नव्यानं काम चालू केलं आणि ते करत असताना नीरा देवघर हा प्रकल्प पूर्ण झाला. पण नीरा देवघर पूर्ण झालं, सगळी योजना पूर्ण झाली, परंतु साहेब एका बाजूच्या कालव्याचं काम सातत्यानं मागे ठेवलं. सातत्यानं आमचा एक भाग पाण्यापासून वंचित ठेवला आणि दुर्दैव असं आहे साहेब, पाणी देणारं जलसंपदा खातं या फलटणच्या मातीत असताना सुद्धा या फलटणच्या मातीला पाणी देणाऱ्या कॅनलचं काम सातत्यानं रखडवलं गेलं. या भागाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचं पाप केलं. पण खऱ्या अर्थानं साहेब आपण मुख्यमंत्री झाला आणि या दुष्काळातल्या जनतेला आणि जाणीवपूर्वक दुष्काळी ठेवलेल्या जनतेला खऱ्या अर्थानं आपल्याकडून साहेब न्याय मिळाला. साहेबांच्यासाठी एकदा जोरदार हात वर करून जोरदार टाळ्या वाजवूया. साहेब हे तुम्ही नसता तर शक्य नव्हतं. देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते तर कदाचित ही कामं पूर्णत्वाला गेली नसती. आमचा मान खटाव दुष्काळ मुक्तीकडे गेला नसता आणि सगळा दुष्काळी पट्टा दुष्काळ मुक्तीकडे गेला नसता. त्यामुळे साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद देईन. रणजित दादाचा पाठपुरावा साहेब मला खासगीत म्हणायचे, काय बाबा एकदा डोक्यात घेतलं की सोडतच नाही. आणि दादांनी सातत्यानं त्याचा फॉलोअप केला, सातत्यानं त्या कामाच्या पाठीशी उभे राहिले, कामाच्या पाठीशी राहिले. आणि आपण सगळेजण बघतोय की आज हा सगळा भाग दुष्काळ मुक्तीकडे जाताना आपण सगळेजण बघतोय. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये साहेब प्रचंड मोठा संघर्ष दादांनी केला, प्रचंड मोठा संघर्ष आम्ही केला. साहेब सातत्यानं सत्ताधारी आणि प्रस्थापितांच्या विरोधातल्या लढाईचा संघर्ष आम्ही अनुभवला. साहेब माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता जेव्हा समाजसेवेमध्ये काम करतो, राजकारणामध्ये काम करतो, साहेब काय माहिती नाही, परंतु संकटावर सोबत लढण्याची शक्ती आम्हाला या मानकटावच्या फलटणच्या मातीतच आम्हाला आहे. त्यामुळे संघर्ष झाला नाही तर झालेल्या कामात कधीच आनंद मिळत नाही. त्यामुळे संघर्षातनं जो झालेलं काम असतं, संघर्षातनं मिळालेलं पाणी असतं, संघर्षातनं मिळालेला विजय असतो, त्याचा जो आनंद असतो याच्यापेक्षा वेगळा कुठलाही आनंद असू शकत नाही. म्हणून सातत्यानं आम्ही संघर्ष केला साहेब. आणि या संघर्षाचं फलित म्हणून आज माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता साहेब, एका शेतकऱ्याचं पोरग, एका रेसलिंग दुकानदाराचं पोरग साहेब बघता बघता 4 वेळा आमदार झालं. आपण आशीर्वाद दिले, सातत्यानं संकटात आमच्या पाठीशी आपण उभं राहिला आणि आज एका सामान्य घरातल्या मुलाला राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करायची संधी आपण साहेब दिली आणि आम्ही जनतेच्या सेवेमध्ये साहेब आपल्या आशीर्वादानं जनतेची सेवा करतोय. साहेब आपल्यासारखं नेतृत्व या महाराष्ट्राला मिळालं म्हणून आज महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखी असंख्य मुलं आहेत की जी राजकारणामध्ये साहेब कधीच यशस्वी झाली नसती, किंबहुना कधीच त्यांना राजाश्रय मिळाला नसता,
कायम संघर्ष करायला लागला असता साहेब, आपल्या आशीर्वादानं आमच्यासारख्या युवकांना आज काम करण्याची संधी मिळते, म्हणून मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न सातत्यानं साहेब आम्ही केला. म्हणजे या ठिकाणी आपण बघतो हा जनसमुदाय बघितल्यानंतर साहेब अनेक लोकांची झोप तर अगोदरच उडालेली आहे. साहेब रामायण झालं, महाभारत झालं, अनादी कालापासून जी युद्ध झाली त्या प्रत्येक युद्धाला एक शकुनी मामा कारणीभूत होता. असाच एक शकुनी मामा फलटणमध्ये पण साहेब आहे. षडयंत्राशिवाय दुसरं कधीच काय सुचलं नाही. सातत्यानं षडयंत्र, काल सुद्धा साहेब, कालच्या प्रकरणाशी दादाचा दूरपर्यंत संबंध नसताना काल सुद्धा ह्या माणसाला त्याच्यामध्ये गोवण्याचं काम, त्याच्यामध्ये ओढण्याचं काम, त्याच्या मागे मीडिया लावण्याचं काम सातत्याने साहेब करत आहेत. पण मी सातत्याने सांगितलंय, षडयंत्रकारी कधीही जिंकला नाही. षडयंत्रकार्याला मिळालेलं जे समाधान षडयंत्रातनं असतं ते तात्पुरतं असतं, ते कधीच चिरकाल टिकत नाही. म्हणून या षडयंत्रकारी माणसाला आज घरी बसायला लागले, वारंवार साहेबांच्या दारात जाऊन बसायला लागतं. याला कारण तेच आहे. साहेब सातत्यानं आम्हाला सांगतात सबुरीने घे, जय थांब. सातत्यानं साहेब तुम्ही आम्हाला थांबवले. साहेब आमच्यासाठी तुमचा शब्द प्रमाण आहे. तुम्ही उद्या सांगितलं सगळं सोडतं, सगळं सोडायची तयारी आहे. पण साहेब एक गोष्ट मी आपल्याला सांगेन, जिवंत माणसाची खोड जोपर्यंत स्मशानभूमीत जाईपर्यंत जात नाही, ती खोड कधीच जाणार नाही, सातत्यानं होत राहणार. साहेब सातत्यानं आम्ही संघर्ष करत राहू. आपण जोपर्यंत सांगताय तोपर्यंत संघर्ष करत राहू, त्याच्यामध्ये आम्ही कुठं कमी पडणार नाही. पण या ठिकाणी बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवू. आजचा दिवस आपण वेगवेगळ्या कारणासाठी किंवा कुणावर तरी बोलून घालवा असा नाही. मला मनापासूनचा आनंद आहे. आज अनेक योजना मार्गी लागल्या. दादा खऱ्या अर्थानं या फलटणच्या विकासाचा जो संकल्प आपण केलेला आहे आणि जो संकल्प करून आपण काम करताय, आपल्याला मनापासून धन्यवाद. मला कधी कधी वाटायचं दादा आता कसं होणार, पण दादा माझ्यापेक्षा हुशार निघालाय. कधी न्यायालय सेशन कोर्ट आणलं, कधी उपजिल्हाधिकारी कार्यालय आणलं, काही समजलं नाही. असंख्य प्रकल्प या भागामध्ये दादानी आणलं, MIDC आणली. या भागातल्या सगळ्या प्रश्नासंदर्भात त्या माणसाने लढाई केली. रेल्वेचा प्रश्न मार्गी लावला, कधी कल्पना केली नव्हती कुणी. अशा सगळ्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका दादा आपण घेतली. एका युवकाला आमदार म्हणून काम करण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाली आणि त्या माध्यमातून आपण दोघं मिळून आता या भागाचा विकासाचा संकल्प करून काम करताय. मी दादा सातत्यानं, आपण दोघं मित्र आहोत, आपण बंधू आहोत, सातत्यानं एकमेकाच्या दुःखात संकटात, जेव्हा कधी संकट आलं, कधी सुखात आम्ही कमी असू, पण जेव्हा कधी संकट आलं तेव्हा त्या संकटात आम्ही सातत्यानं सोबत राहिलो. आणि म्हणून आज आम्ही सगळेजण या ठिकाणी पोहोचलोय. आपल्याला एवढंच सांगेन, अरे हा दादा जर खासदार असता तर माझ्या जागेवर दादाच मंत्री असता. ठीक आहे, जे घडलं ते घडलं, पण ही लढाई इथं थांबणार नाही. आता फक्त लढायला सुरुवात झालेली आहे. आपला जो मनामध्ये संकल्प आहे तो संकल्प आपण पूर्ण करूया, एवढंच आजच्या दिवशी सांगेन. साहेब आपण आलात, आपल्याला मनापासून धन्यवाद. आणि आपण ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाताय, तो महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्हाला दुष्काळ पाण्याशिवाय दुसरं काय साहेब कळत नाही. पण आम्हाला खऱ्या अर्थानं एक आधुनिक भगीरथ मिळाल्याचा जो आनंद आहे, याच्यापेक्षा दुसरा आनंद असू शकत नाही. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने आपण आला. मी खात्रीनं सांगतो, आजची सभा ही फलटणच्या इतिहासातली सगळ्यात मोठी सभा आहे. पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्मान्य जयाभाऊ. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे जयाभाऊंसाठी. आणि यानंतर तुम्हा